सर माईक बंद आहे वाटतं. रचनाचा विजय असो. नमस्कार. आम्हाला ऑफिस मध्ये लावायला लागते, पर्याय नाहीये, बोला. अच्छा अच्छा ठीक आहे. सो सगळ्यांना इंट्रोडक्शन केलेलं आहे मी पुढच्या वेळेला चपट्या नाकाचा लोखंडे भेटायला मिळेल एखाद्या वेळेस. चायनीज लोकांनी शपथ घेतली आहे ना की सगळे आम्हाला चपटे म्हणतात, आम्ही सगळ्यांची नाक चपटी करतो. आता बघतोच तुमच्याकडे. पण बाकीच्या साईजचं काय करायचं, नाक चपट होते. ओके ग्रेट. सो सगळ्यांना इंट्रोडक्शन दिलेलं आहे आणि सगळे एक्साइटेड आहे तुमच्याशी बोलायला आता. सो कुणापासून सुरुवात करायचं आहे? सगळ्यांनी हात वर केला तर मला नाव घेऊन बोलतो. येस, कोणाला बोलायचं हात वर करा. मला वाटतं स्टार्ट होईल रचना. ओके ठीक आहे, रचना. आवाज नाही येत आहे. हॅलो, आता येतोय आवाज? हा येतोय. हा सर, फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू. तुम्ही नेहमीच आम्हाला सपोर्ट केले आतापर्यंत. सपोर्ट शब्द म्हणला तर काय खरं नाही बाबा, मला येत नाही त्याचं स्पेलिंग. हा, बाकी माझ्याकडे आता काही प्रश्न नाही विचारायला. म्हणजे बघा, रचनाने पहिलेच सांगितलं याला काही येत नाही, याला काय फार प्रश्न विचारू नका. येस वैभव. हॅलो प्रदीप सर, तुमचे टेडेक्स मधले टॉक. माझं नाव वैभव बागवे. हेल्थ केअर कंपनी आहे, 3 वर्षापासून आम्ही करतोय. मेडिकल इम्प्लांट सप्लाय करतो मी मुंबईच्या हॉस्पिटल्स मध्ये. अराउंड 70 हॉस्पिटल्स मध्ये मेडिकल इम्प्लांट सप्लाय करतो. तुमचे टेडेक्सचे टॉक खूप इन्स्पायरिंग आहेत. एस्पेशली तुम्ही जे डू आणि IT या दोघांचे जे डेफिनेशन सांगितलेत ते एकदमच म्हणजे इन्स्पायरिंग आहेत. आणि बोलतात की कनेक्टेड टू रूट्स खूप इम्पॉर्टंट आहेत. आणि तेच ऍक्च्युली पूर्ण बिझनेस आणि पूर्ण आपला जो इकॉनॉमिक व्हील आहे त्याला पुश करत असतात. तर माझा एक जस्ट प्रश्न होता की हेल्थ केअर सेक्टर बद्दल, की आता म्हणजे मोस्टली जे कंपनीज आहेत ते रुरल इंडियावर एवढे फोकस करत नाही, कारण का तिकडून एवढं जास्त म्हणजे पैसे यायची त्यांची हे नसतं. तर आपण रुरल इंडियाला कसे आपण हेल्थ केअर सिस्टम मध्ये अजून कसं त्यांना बिल्ड करू शकतो आणि अजून कसं त्यांना इन्व्हॉल्व करू शकतो ऍक्टिव्हिटी मध्ये? नाही, पहिलं तर आपण अगदी क्लिअर करूयात की आपण व्यवसाय बोलतोय, आपण काही सामाजिक बोलत नाही. बरोबर. येस येस येस, प्युअरली आपण व्यवसाय बोलतोय. त्या दृष्टिकोनातून आपण आपलं कॉन्व्हर्सेशन ठेवूया. कारण बऱ्याच वेळेला माझा प्रॉब्लेम होतो की मला दिसलं की लोकांना वाटतं सगळं सामाजिक नाही. मी नेहमी सांगतो पहिलं इकॉनॉमिक्स आणि मग सामाजिक. आता तुमच्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की रुरल म्हणजे एकदम खेडेगावात जायलाच पाहिजे असं काहीही नाही. तुमच्या माहितीसाठी सांगतो, भारतातल्या 707 जिल्ह्यापैकी 550 जिल्हे, ऍक्च्युली 750, आता त्याला थोडेसे डेव्हलप झालेत म्हणून हे रुरल आहेत. आता मला माहित नाही तुम्ही कधी महाराष्ट्रातल्या वाशिम मध्ये गेलाय का, तुम्ही महाराष्ट्रातल्या बीड मध्ये कधी गेलाय का, तुम्ही महाराष्ट्रातल्या नंदुरबार मध्ये कधी गेलाय का? तर ऍक्च्युली ती जिल्ह्याची गावं सुद्धा आपल्या दृष्टिकोनातून आता व्यावसायिक ही रुरल आहेत. तर मला तुम्हाला असं सांगणं आहे, तुम्ही पहिल्या फेज मध्ये जिल्ह्याला कॉन्सन्ट्रेट करा. म्हणजे तुम्हाला तिथे एकाच ठिकाणी बऱ्यापैकी हॉस्पिटल्स मिळतील. त्यामुळे तुम्हाला तुमचा ब्रेक इव्हन करण्याच्या दृष्टीने उपयोगी पडेल, तुम्हाला आफ्टर सेल सर्व्हिस करण्याच्या दृष्टिकोनातून उपयोगी पडेल, तुम्हाला मॅन पॉवर मिळण्याच्या दृष्टिकोनातून उपयोगी पडेल. तुम्ही तुमच्या कॉन्टॅक्टचा उपयोग करून तिथे करू शकता, कारण डिस्ट्रिक्ट लेवललाच आहे ते, अगदी खेडेगावात नाही जायचंय तुम्हाला. तर अशा 5-6 गोष्टी तुमच्या त्याच्या माध्यमातून होऊ शकतात. तर पहिलं तुम्ही फेज, असा आपण कुठलाही व्यवसाय हा फेजेस मध्ये पुढे नेला पाहिजे. कारण आपण इंडस्ट्री नाहीये, आपण एंटरप्रेन्योर आहोत. बरोबर. इंडस्ट्रीला काय होतं की सगळ्या गोष्टीचे बऱ्याच लोकांचे पैसे आलेले असतात, बँकेचे पैसे आलेले असतात, इन्व्हेस्टरचे पैसे आलेले असतात, शेअर होल्डरचे पैसे आलेले असतात, त्यांना स्प्रेड करता येतं. आपण एंटरप्रेन्योर आहोत. तर आपल्याला काय बघावं लागतं
की प्रत्येक गोष्टीचा तुम्ही आता प्रश्न विचारला की ब्रेक इव्हन होत नाही, तर ब्रेक इव्हनच्या दृष्टिकोनातून गेलं पाहिजे. पण दॅट डझंट मीन की ते पहिल्या दिवसापासून होणार आहे. ते कुठेतरी बी लावावीच लागते ना पहिल्यांदा, तेव्हा झाड येतं. पण 20 वर्ष थांबायला नको, लवकर व्हावं या दृष्टिकोनातून तुम्ही पहिला जिल्हा, मग तालुका आणि मग थिंक ऑफ विलेज, असं मला तुमचं सांगणार आहे. थँक्यू सर. नेक्स्ट. मी विचारू का? यस हो 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 हो, मी विचारू शकता. यस. या ओके ओके. प्रदीप सर, व्हेरी गुड मॉर्निंग. थँक्यू. येस. मी तुमचं भाषण ऐकलेलं आहे सर, आणि अमित बागवे सरांनीच एकदा भेट पण करून दिलेली. थँक्यू व्हेरी मच. तुम्ही डायरेक्ट क्वेश्चन अँड आन्सर करायला देताय डायरेक्टली. थँक्यू व्हेरी मच फॉर दॅट. सर, माझा प्रश्न असा आहे की मार्केट रिसर्च यामध्ये तुमचं जबरदस्त काम आहे. तर एखादं मार्केट रिसर्च कसं करायचं? म्हणजे मी एक एंटरप्रेनर आहे, मी एक इन्व्हेस्टमेंट ऍडवायझर आहे, माझं ऑफिस ठाणे येथे आहे सर. आणि मी इन्व्हेस्टमेंट ऍडवायझरीमध्ये जेव्हा काम करतो तेव्हा माझ्याकडे इन्शुरन्स आणि इन्व्हेस्टमेंट या दोन्ही गोष्टी येतात. तर माझ्याकडे येणारा जो क्लायंट बेस आहे तो जास्त करून प्लॅनिंगला येतो. त्यामुळे माझा क्लायंट बेस जवळपास मिनिमम इन्कम जे महिन्याला कमवतो ते जवळपास 80,000 ते 1 लाख रुपये ज्यांचं फॅमिली इन्कम आहे असा क्लायंट बेस माझा आहे, नॉर्मली मी एव्हरेज बघितलं तर. तर मला एखादं मार्केट रिसर्च करायचं असेल एखाद्या एरियाचं किंवा काय, तर कशा प्रकारे केलं पाहिजे, तेव्हा कसं काम केलं पाहिजे त्यावर, तर तुम्ही मला जरा हायलाइट त्याबद्दल देऊ शकता का? एक तर पहिलं, आता जे तुमचं क्लायंटेल आहे, आणि माझा प्रत्येक शब्द समजतं की नाही मला थांबवा बरं का, मी त्याच्यावर एक्सप्लेनेशन देण्याचा प्रयत्न करेन. हो सर. आता जे तुमचं क्लायंटेल आहे त्याचं तुम्ही प्रोफाइलिंग केलंय का? थोड्याफार प्रमाणात प्रोफाइलिंग केलंय हा, सर. तिथेच गडबड आहे. डोंट टेक अदरवाईज बरं का, मी थोडस असंच बोलतो. हो हो सर. आपल्याला बराच वेळेला आपल्याकडेच काय आहे त्याचीच नीट माहिती नसती. चांगल्याने घ्या त्याला, चांगल्याने घ्या तुम्ही. येस येस सर. शांत 100%. डोक्याने एकदा त्यांचं प्रोफाइलिंग करा सगळ्यांचं. आता त्यात 3-4 प्रकार असतात बघा, मी सांगतो कसे आहेत. यू हॅव टू गो बाय एज. ओके. यू हॅव टू गो बाय फॅमिली मेंबर्स. ओके. यू कॅन गो बाय द ॲटिट्यूड अँड ॲप्टिट्यूड ऑफ अ फॅमिली. हा महत्वाचा शब्द आहे. ओके. ओके. ॲटिट्यूड अँड ॲप्टिट्यूड ऑफ अ फॅमिली. ओके. देन फ्रिक्वेंट आस्क क्वेश्चन्स ह्या सगळ्यांची. ओके. 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 क्वेश्चन्स असतात ते सगळे. बरोबर आहे, बरोबर आहे. तर हे सगळं एकदा तुमचं तयार झालं की माझ्या मते तुमचा विदिन द पहिला रिसर्च झालेलाच असेल, कारण यातली बरीचशी माहिती तुम्हाला आहे. राईट. हे झाल्यानंतर तुमच्या लक्षात येईल साधारणपणे ह्या एज ग्रुपचे लोक असे विचारतात, ह्या एज ग्रुपमध्ये असं केलं जातं, एवढ्या फॅमिली मेंबर मध्ये असा अप्रोच घेतला जातो. जे वेळेला इन्सिडेन्शियल इश्यू असतील त्यावेळेला काय लोक रिॲक्ट करतात. इन्सिडेन्शियल इश्यूज पण येत असतात ना फॅमिलीमध्ये, त्यावेळेला ते तुम्हाला शोल्डर समजतात, शोल्डर, आणि तुमच्याशी बोलतात ते. बरोबर. काय आहे ह्याचं एकदा का तुम्ही सगळं पूर्ण बनवलं की यू फर्स्ट ऑफ ऑल यू गेट एन आयडिया की मी आत्ताच्या क्लायंटला अजून काय देऊ शकतो. राईट. बरोबर. आणि मग त्याचं प्रोफाइलिंग तुम्ही केलं, त्या प्रोफाइलिंगच्या आधारे तुम्हाला दुसरीकडे जाता येईल. आणि फ्रिक्वेंट आस्क क्वेश्चन जो ह्याच्यासाठी विचारला मी, एखाद्या व्यक्तीला फार भारी वाटतं त्यावेळेला त्याच्या मनातल्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही पहिलंच दिलेलं असतं. बरोबर. म्हणजे मग तुमचं जे कॉन्व्हर्सेशन त्या व्यक्ती बरोबर आहे ते कॉन्क्रीट जास्त होतं, रादर दॅन डिस्कसिंग द सेम इश्यूज अगेन अँड अगेन अँड अगेन अँड अगेन. एक्झॅक्टली एक्झॅक्टली. असं जर तुम्ही केलं तर, आणि तुम्हाला एक कॉन्फिडन्स पण येईल. काय माहितीये का, एक कायम मी म्हणजे मला अमित नेहमी म्हणतो, सर तुम्हाला एवढे आकडे कसे आठवतात? अरे गणितात तर 35 मार्क होते, तर काही संबंध नसतो. बरोबर. कारण मी ते सारखा अभ्यास करतो त्यामुळे ते लक्षात आले माझ्या आकडे आता की ह्या आकडे बाबा भारी असतात, हे आकडे उपयोग. तर ते देन यू विल स्टार्ट थ्रोईंग दॅट टू युअर कंझ्युमर इन अ गुड मॅनर. राईट. सो तो 50% पहिलाच इम्प्रेस होईल तुमच्यावरती. मला माहिती असं असं होतं, असं असं. हा, आणि मग तुम्हाला प्रत्येकाचं एक कस्टमाइज प्रोफाईल तयार करायला लागेल. हा कस्टमाइज शब्द एक दुसरा तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे. या 2 गोष्टी केल्यानंतर, आणि जर कधी क्वेश्चनरी करायची आणि काही जरी अडचण असली
So you can Right. connect me. I'll not help you, but I'll try and support you. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. मी Thank नक्कीच you. प्रोफाईल Next. तयार करेन आणि मी गेट बॅक करेन. थँक्यू सर, थँक्यू. Yes, next. जयेश चव्हाण, शिवकला हाँ. मॅडम. एक मिनिट, शिवकला मॅडम. जयेश सर को बोलने दो सर. अभी आप बोलो मैडम, आप बोलो. अच्छा. आप बोलिए, कोई प्रॉब्लम नहीं. सर नमस्ते, मेरा नाम शिवकला है. मैं पिछले 7 साल से भारत में जो ट्राइबल आर्टिस्ट है, एनजीओस है और बचत गट के लेडीज है, उनके साथ काम करती हूँ. वो जो प्रोडक्ट्स बनाते हैं, इको फ्रेंडली प्रोडक्ट्स, जो गिफ्टिंग, होम डेकोर, उसके लिए मार्केट उपलब्ध करते हैं. हम ट्रेन करते हैं उनको नए प्रोडक्ट्स बनाने के लिए एज पर मार्केट ट्रेंड. एंड वो हमारे वेबसाइट से या हमारे जो क्लाइंटल है उनके थ्रू ये बेचने का और वो काम करने की कोशिश करते हैं. अभी इसको मुझे बढ़ाना है. क्या होता है कि अभी इतने साल से काम कर रहे हैं तो थोड़ा एक नाम भी हुआ है, पीपल हैव स्टार्टेड रिकॉग्नाइजिंग, बट ये काफी अनऑर्गेनाइज सेक्टर है. तो जब बड़े ऑर्डर्स लेने जाते हैं हम, तो वो कहाँ तो भी अटक जाते हैं. फिर बड़े ऑर्डर्स लेने को होता नहीं है. एंड ये एक विजन ऐसा है कि जो थिंग्स एक्सेट्रा करके जो हमारी कंपनी है, वो ऐसी कंपनी होनी चाहिए कि इट इज अ वन स्टॉप शॉप फॉर ऑल इंडियन प्रोडक्ट्स जो हमारे आर्टिस्ट बनाते हैं. जो डाइंग आर्ट फॉर्म्स है इंडिया के, उसको रिवाइव करने की कोशिश करते हैं और उसमें ट्रेनिंग देने की कोशिश करते हैं. एंड उसमें एक नॉलेज बेस हम तैयार कर पाए कि ये सारे इंडियन आर्ट फॉर्म्स हैं हमारे, इसके टेक्निक्स ऐसे हैं, प्रोडक्ट्स जो है उसके लिए अच्छा एक मार्केट हम उपलब्ध करके दे पाए. सेक्टर वाइज और भी बहुत सारी चीजें आर्ट फॉर्म से जो मुझे भी नहीं पता है, तो ऐसे ढूंढ के निकालना. और जो क्राइटेरिया है जिनके साथ हम काम करते हैं, वो ये क्राइटेरिया होता है कि जो आर्टिस्ट है उसको और कोई भी जरिया नहीं है, वो बना रहा है अपनी चीजें, बट उसको ना कोई ऑनलाइन प्लेटफॉर्म है ना लोकल है. ऐसे लोगों को मदद करके उनको जो सस्टेनेबल इनकम देने की कोशिश है, वो दैट इज माय विजन कि भाई ऐसे लोगों को मदद किया जाए जो ऑलरेडी एक ब्रांड के साथ काम कर रहे हैं या उनको मार्केट है. अभी आजकल बहुत सारे आर्टिस्ट को नेशनल अवार्ड मिल चुका है, तो वहां पे भी एक जमींदारी सिस्टम टाइप क्रिएट हो रहा है कि जो बड़े लोग हैं वो है, उनके नीचे 10 लोग हैं, फिर उनको ठीक से पैसे नहीं मिलते हैं. तो इसको मैं कैसे ऑर्गेनाइज करूं, ये एक क्वेश्चन था. दूसरा एक था कि मैं एक एनजीओ के साथ जुड़ी हुई हूँ जो पिछले 23 ईयर्स से ट्राइबल बेल्ट महाराष्ट्र के जो है उनके साथ काम होता है. तो मैल न्यूट्रिशन, एजुकेशन, लाइवलीहुड और एनवायरनमेंट के ऊपर काम होता है. जो उसके प्रेसिडेंट हैं वो और उनकी वाइफ इसमें पूरे 100% इन्वॉल्व है इस काम में. एंड गांधी एंड वे ऑफ सस्टेनेबल विलेजेस, इस प्रोजेक्ट पे हमको और काम करना है. तो उसका मैं अभी कैसे बढ़ावा करूं, वो एक चीज था. तो ये दो मेन चीज. उसके बाद थर्ड क्वेश्चन मैं बताती हूँ आपको फिर वापस. आपने काफी इलेबरेटली बताया. आपको मैं बता देता हूँ, एंड अगेन एंड अगेन आई एम टेलिंग एवरीबॉडी कि मैं थोड़ा कठोर बात करता हूँ, थोड़ा खराब लगता है, बट मेरा ये आपको पहला ये कहना है कि डोंट थिंक ऑफ 10,000 थिंग्स, think of 1 or 2 things only. Correct. And concentrate on them. Now you are talking about the artism and you are talking about the self-help group. Entirely different approaches, because self-help group is an entirely different thing than the artisan. So आपको वो थोड़ा सा फोकस करना पड़ेगा. Sure. But if you are happy with what you are doing, I have no issue. Sure. That is one thing. This is my humble advice to you. Sure. और my experience मैं आपके साथ शेयर कर रहा हूँ Sure. कि भाई अगर 10 चीजें करने जाते हैं तो एक भी ठीक से नहीं होता है. Correct. ऐसे हमेशा होता है. That is one thing. Second, I am telling you, government is doing a wonderful work on this. Correct. Never think that whenever we talk about government, it is bad. That is the biggest problem you do. We do. So please don't do that. Sure. They have sites. They have people. There is a ministry. So please keep in touch with them. Sure. That is second. Now I'll tell you 2-3 things. Have you heard about honeybee? Yeah. Now honeybee is doing a wonderful work. Correct. Then grassroots, you must have heard about grassroots. Yes. They are doing wonderful work. So how you can connect them?
be a part of that big activity, because they have a lot of database. It is Correct. been managed by IIM Ahmedabad, Correct. means absolutely professionally managed. Sure. And when you connect to them, you get that benefit because you are connected to IMA. So it is Correct. always good to be a part of that activity. Now, how to promote? I'll tell you. I will give you 2-3 names. Sure. Now, one lady from West Bengal, the other day she has called me and she was asking me what best I can do. I do in this artisan, but I am not getting the business. This is the issue. They have a good product. But let me tell you one thing. The biggest problem of this country is there is no consistency in the produce. Whatever we do, there is no consistency. And you cannot say that मैं गरीब हूँ, मैं गांव से हूँ. When you are asking money, means you are answerable and accountable. Correct. You take 1 rupee or you take 1 crore rupees, you are Correct. answerable. And that is the biggest obstacle. Obstacle is the very big obstacle. Correct. वो आपको you have to convince your people, look, Correct. if this product is like this, then you will get this much money. If this product is of this grade, you will get this much money. Try and convince them. Then the consumer will start respecting. Sure. So what I've told her is to Parul, her name is Parul. I'll send her number to Amit and say, or Rachna, she will give it to you. Go to the opinion leader and try and sell them the product first. Okay. Sometimes we get afraid. Okay, how I can go to a particular industry? Where do you stay? Thana. So I'll go to 2-3 very good people of a Thana. You know that there are a lot of editors stay in Thana for big newspaper and channels. Go to them. Take their appointment. It will take time. Show them that this is what I'm doing. Not to show on their channel or write on that, but tell them, because they talk to thousands of people every day. So whenever somebody will connect them, they will connect you. Okay. And request your person that give me good 8-10 samples and hand over that to these people. Once try and get an appointment of a CP of he's a very nice person. Hansardkar, I think his name is Hansardkar. Go to him. Tell him that I want only 2 minutes of yours. And we are doing this. And yeah, aapke liye hai. That's all. And automatically then the people will start talking within themselves, saying that if you want anything in artisan, there is one lady who is doing wonderful. And then you can grow. I think this is my answer. Sure. Okay, thank you. Jay Sawan. सर नमस्कार. नमस्कार. मी जयेश चव्हाण. मी चार्टर्ड अकाउंटंट आहे. गेली 10 वर्ष कन्सल्टन्सी सर्व्हिसेस आम्ही देतो. बेसिकली फायनान्स हा थोडा कठीण सब्जेक्ट प्रत्येक बिझनेससाठी समजला जातो, पण आम्ही प्रत्येक बिझनेसकडे फायनान्स अट्रॅक्ट करण्याचं मॉडेल म्हणून बघतो. फक्त फायनान्स अट्रॅक्ट करणं नाही, तो रिटेन करणं, तो ट्रान्सफॉर्म करणं आणि एक मोठी जी संकल्पना असते एका एंटरप्रेनरची, ती प्रत्यक्षात उतरवण्यासाठी मदत करणं, अशा पद्धतीचं आमचं कामाचं स्वरूप आहे. आणि अगेन MSME हा आमचा टार्गेट आहे. सध्या शहरी भागात आपलं काम चालतं, पण गावखेड्याकडे खरोखर या पद्धतीच्या सेवांची गरज आहे. मी रत्नागिरीचा आहे. मी काही वर्षापूर्वी रत्नागिरीमध्ये एक ऑफिस स्थापन केलं की तिकडच्या जी नवीन मुलं आहेत, ज्यांना उद्योग सुरू करायचा आहे, अशांसाठी अर्थसहाय्य पाहिजे किंवा त्या बिझनेस संदर्भात कन्सल्टन्सी पाहिजे, तर त्यांना ती मार्गदर्शन करण्यासाठी आपण ऑफिस सुरू केलं. पण जेव्हा आम्ही बँकांकडे अप्रोच झालो तेव्हा असं लक्षात आलं की बँकांना अशा उद्योगांना फायनान्स करण्यामध्ये इंटरेस्टच नाही आहे, कारण का बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर नाही आहे. कधी पॅन कार्ड काढायचं म्हटलं तर ते वकिलाकडे जायचं की CA कडे जायचं की डॉक्टरकडे जायचं, याचा पण थोडा लोकांना नॉलेजचा अभाव असतो. त्यामुळे शक्यतो या
बँका थोड्या चालढकल करतात बिझनेसला रुरल एरियामध्ये फायनान्स करण्यासाठी. तर ह्याबाबत तुम्ही कसं या प्रॉब्लेम मधनं बाहेर पडता येईल किंवा कसं याला आन्सर करता येईल सर? नाही, मी थोडं डिफर करतो तुम्हाला, कारण मला काय माहिती का माहिती तुम्हाला की हे माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती साहेब. एक तर फायनान्सवर बोलणं, आपल्याकडे फायनान्शियल लिटरसी नाहीच आहे हे मला माहिती, म्हणजे शिकलेल्यांच्यात नाही हो, जे शिकलेले नाहीत किंवा जे ह्याच्याशी संबंधित नाही त्यांचं तर नाहीच नाही. शिकलेल्यांना तुम्ही 10 लोकांना थांबवलं ना तर त्याला डेबिट वर्ड कम्स इन अँड क्रेडिट वर्ड गोज आउट काही कळत नाही. काही गडबड आहे आपल्याकडे. एनिवे विल नॉट गो इन टू दॅट बिकॉज ते तुम्ही काही करू शकत नाही त्याच्यामध्ये. तर मुख्यतः मला काय सांगायचंय तुम्हाला की मेजॉरिटी ज्या वेळेला मी वेगवेगळ्या फोरमवरती बोलत असतो ते मला ज्या वेळा वेगवेगळ्या बँकेची लोक भेटतात त्यावेळेला ते असे म्हणतात की आम्हाला अप्रोप्रिएट माणूस भेटत नाहीये, पण आम्हाला कंपल्सरी डिस्बर्समेंट आहे. कंपल्सरी डिस्बर्समेंट आहे साहेब त्याच्यामध्ये. बरोबर. त्याच्यात तुम्हाला त्यांना काय सपोर्ट केला पाहिजे, एक तर क्रिएट अ सक्सेस स्टोरीज तुमच्या ज्या असतील त्या. बरोबर. तुम्हाला पहिल्या डॉक्युमेंटेशन, जसं ह्या साहेबांना सांगितलं ना मी आता, तसं त्याचं एक डॉक्युमेंटेशन तुम्हाला करावं लागेल आणि ती त्या तुमच्या ज्या पोटेन्शियल कंझ्युमर आहे तुमचा त्याला दाखवायला लागेल की बघ ह्याला अशापासून आम्ही अशापर्यंत नेलं. बरोबर. द बिगेस्ट इश्यू ऑफ दिस कंट्री आय टेल यू, सॉरी हे वाक्य बरेच जणांना आवडत नाही माझं, पण ही रियालिटी आहे. इन आवर कंट्री पीपल आर नॉट रेडी टू टेक एनी एफर्ट्स. जेवायला नसलं तरी चालेल, नॉट रेडी टू टेक द एफर्ट्स. म्हणजे त्याला इथनं म्हणलं ना की आता तू इथनं असं कर, ठाण्यातनं तू जरा मुंबईत जाऊन एकाला भेटू नये की तो टाळाटाळ करायला सुरुवात करणार. म्हणजे एफर्ट्स हे फार मोठा गडबडीचा भाग आहे आपल्या देशामध्ये, भयंकर जास्त. पण आता त्याच्यावर आपण बसून उपयोग आहे का नाही. वी हॅव टू सिट ऑन इट अँड फाइंड द आन्सर, अँड द आन्सर इज देन हँड होल्ड हिम. मी हँड होल्ड करा अँड चार्ज फॉर दॅट. टेल हिम दॅट की माझे मॅन आवर जात आहेत, त्याचे पैसे द्यायला लागणार आहेत भाऊ तुला. आणि तशा टाईपच्याच त्याच्याबरोबर तुम्ही काम केलं पाहिजे. पण काय सांगतो तुम्हाला मी, IQ माहितीवरती कोणीतरी करतंय म्हणून, संसर्गजन्य रोग झालाय म्हणून, म्हणजे मला बिझनेस करायचा, मला हाही संसर्गजन्य रोगच आहे माहितीये का तुम्हाला. असा तुम्हाला जर माणूस भेटला तर तो 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 रडगाणच करणार, अहो तिकडे गेलो होतो त्यांनी मला काहीच दिलं नाही. बँक मॅनेजरला तेवढंच काम नाही ना हो. बँक मॅनेजरला 1000 काम आहे. आय एम नॉट बॅकिंग करप्ट पीपल, आय एम नॉट बॅकिंग. काम न करणाऱ्यांना मी बॅक करत नाहीये. पण रियालिटी साहेब तुम्हालाही माहितीये की त्या बँकेमध्ये 1000 गोष्टी चाललेल्या असतात, त्यातलं एक डिस्बर्समेंट असतं. त्यामुळे आपल्या मुलांना, आपल्या मराठी मुलाची गडबड आहे, कारण तो पहिलाच हारल्यासारखा वागतो. तो आता माझा नेहमीचाच विषय आहे. मी 1000 प्लॅटफॉर्मवरती बोललेलो, मी गरीब, मी काळा, मी बुटका, मला इंग्लिश येत नाही. अरे बास ना यार, किती वर्ष आता हे बोलायचं आपण. तर त्याला तुम्हाला हा कॉन्फिडन्स, म्हणजे ऍक्च्युली तुमचं नसलेलं काम तुम्हाला ऍक्च्युली 60% करायचे, तुमचं काम 40% करायचे. हे लक्षात ठेवा साहेब, एवढीच माझी विनंती. पण करा करा करा, ही माझी विनंती आहे तुम्हाला. हो तुम्हाला माहिती आहे का, मी आता काल बिहारमध्ये बोलत होतो. ऐका सगळेजण केअरफुली ऐका. तेच लोक गेली ना उत्तर प्रदेशमध्ये, बिहारमध्ये. आकडा तो जे सांगतायत तो बरोबर चूक सोडून द्या तुम्ही. 7 कोटी लोक गेले म्हणतात एकूण. आता खरं खोटं सोडा. त्यातल्या 10% जरी गेले असले तरी 70 लाख याचा मोठा आकडा. आम्ही एक 2-3 जण मिळून आम्ही वेगवेगळ्या संस्थेवर मी काम करतो. आम्ही इथला, तुम्हाला मला वाटतं सगळ्यांना माहिती आहे. त्यात आम्ही त्यांना काय मदत करता येईल असा एक प्रयत्न करत होतो. तर ते सर्वे करत होतो आम्ही. तर तुम्ही विश्वास बसणार नाही, त्या गावात गेलेली मुलं, आम्ही स्पेसिफिक करत होतो की नोएडाच्या बाजूची गेलेली मुलं, तर तिथनं 40,000 ठेलेवाले गेले. किती? 40,000 दिल्ली आणि अराउंडचे. तर त्यातले आम्हाला काहीतरी 450 वगैरे सापडले गावात. तर आम्ही जाऊन बघितलं करतायत काय. आता तुम्ही विश्वास असणार नाही, ज्या वेळेपासून थोडस लॉकडाऊन कमी व्हायला लागलं, त्या लोकांनी थोड्याशा मोठ्या गावांमध्ये हातगाड्या लावायला सुरुवात केली लगेच. आलं का? एफर्ट्स स्वतःहून घेतले आणि तिथं चायनीज विकायला लागलेत. आता काय सांगू तुम्हाला मी. जे नोएडात खाली देत होते ते तिथं द्यायला लागलेत ते लोकांना. कस्टमाइज्ड, थोडस कस्टमाइज केलं त्यांनी. सो ही अपॉर्च्युनिटी आपल्याला तरुणांना साहेब दाखवावी लागणार.
हे मी परत परत तुम्हाला काय म्हणतोय, पण मग तुम्हाला स्वीकारावं लागेल ते, की अरे 60% मला हे काम करायचंय, ऍक्च्युली माझं चार्टर्ड अकाउंटंटचं काम 40% आहे. पण एकदा का जर तो तुमचा इमेज बिल्डिंग जर तशी झाली तर स्काय इज द लिमिट. बरोबर तोच तुमच्या मागं 5-50 पोरं असते. बरोबर सर. ऑल द बेस्ट. ओके, थँक्यू सर. वैशाली मॅडम. थँक्यू व्हेरी मच अर्थसंकेत सर. नमस्कार. नमस्कार. आपण उद्योग दिंडीला ऍडव्होकेट रुपाली ठाकूर आणि मी हो. वैशाली बर्वे आपण भेटलो होतो सर. हो 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 आणि हो आपलं बऱ्यापैकी डिस्कशन झालं होतं. जी. तर तुम्हाला मागे सर, पण आम्ही नमस्कार. शेअर केलं होतं की आम्ही कस्टमाइज सोल्युशन्स प्रोव्हाइड करतो फ्रॉम द एज ग्रुप 5 years to 85 years. सो इंटू आमचे कंपनीचं नाव मॅक्सनॅन ऍडवायझरी प्रायव्हेट लिमिटेड आणि आमच्या दोघींचा मिळून एकूण अनुभव 34 वर्षांचा आहे विविध क्षेत्रांमधला. व्हेरी गुड. तो स्पोर्ट्स क्रिकेटर आहोत आम्ही दोघी. ऑल इंडिया नॅशनल चॅम्पियनशिप्सला रेप्रेझेंट केलेलं हो, ते आहे. सांगितलं तुम्ही मला. येस. आणि संगीत क्षेत्राचा माझा अनुभव टोटल 27 वर्षांचा आहे. सो इंटरनॅशनल लाईट व्होकलिस्ट पासून ते गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर पर्यंतचा प्रवास आतापर्यंत झालेला आहे सर. करेक्ट. तर आमच्या कंपनीमध्ये आम्ही 3 व्हर्टिकल्स मध्ये काम करतो, अकॅडमिक, कल्चरल आणि स्पोर्ट्स. ओके. त्यामध्ये आपण मुलांना स्पेशली विविध प्रकारच्या करिअर इन ऑपॉर्च्युनिटीज इन व्हेरियस कॅटेगरीज आपण त्यांना देतो. त्याचबरोबर कल्चरल व्हर्टिकल मध्ये प्रामुख्याने सर आता आम्ही 2 वेगळ्या व्हर्टिकल्स मध्ये आपण ऑनलाईन आलो. ऑफलाईन आपलं काम चालू होतं त्यावर. आणि ऑनलाईन मध्ये फुलपाखरू ही ऍक्टिव्हिटी आम्ही घेऊन आलो, ज्याच्यामध्ये प्रामुख्याने वयवर्ष 5 ते वयवर्ष 11 या वयोगटातील मुलांसाठी आपण भारतातच नाही तर भारताबाहेरही पोहोचलो आता. म्हणजे त्या फुलपाखरू इज नथिंग बट इन शॉर्ट मिरर ऑफ इंडियन कल्चर. विविध प्रकारच्या गप्पा गोष्टी, गाणी, आपण वेगळ्या प्रकारचे संस्कृत पठण, त्याच्यात संस्कृत श्लोक, त्याचे अर्थ हे मुलांपर्यंत पोहोचवतो आपल्या भारतीय संस्कृती रिलेटेड. आणि पालकांकडनं मुलांकडनंही चांगला प्रतिसाद त्याला मिळाला. दुसरं म्हणजे सूर निराग असं हो. तर 27 वर्षाचा माझ्या गाण्याचा प्रवास जो झालेला आहे त्यामध्ये आम्ही अनेक विविध वर्कशॉप्स कंडक्ट केले, म्युझिकल आणि व्हॉइस मॉड्युलेशन वर्कशॉप. तर त्यामध्ये प्रामुख्याने विविध प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज इतर मंडळींसाठी घेतो. आणि संगीत तुम्हाला माहितीये की बेस्ट स्ट्रेस रिलीव्हर आहे. तो गायनाने खूप काही थेरपीज आहेत गायनातनं, त्याच्यात त्यामार्फत सुद्धा आम्ही बऱ्याच ऍक्टिव्हिटीज विविध प्रकारच्या मी कंडक्ट करत असते. सो सर आता मुख्य म्हणजे असं आहे की या ऍक्टिव्हिटीज साठी प्रतिसाद खूप छान मिळतोय आम्हाला. आणि त्याचबरोबर आम्हाला या ऍक्टिव्हिटीजना पुढे अजून कशा पद्धतीने आपण नेऊ शकतो या दृष्टीने थोडंसं मार्गदर्शन हवं होतं. आणि दुसरं म्हणजे परदेशातनं सुद्धा याच्यासाठी रिस्पॉन्स खूप चांगला येतोय. तो आपले NRI क्लायंट्स आहेत किंवा आपली जी मंडळी आहेत भारताबाहेर, जी महाराष्ट्रीयन मंडळी आहेत, त्यांना पण याच्यात आवड आहे. तो ह्या गोष्टींमध्ये आम्हाला फोकस प्रामुख्याने करायचा आहे. अकॅडमिकली सो आमचे 3 व्हर्टिकल्स आहेत. मगाशी म्हटल्याप्रमाणे अकॅडमिक्स मध्ये सुद्धा आम्ही आहोत. तो 8वी पासूनच आपण मुलांना विविध प्रकारचे गायडन्स करतो. सो त्यासाठी लागणारे जे टीम आहे, संपूर्ण टीम आता आपल्याकडे आहे. सो काउन्सिलर्स म्हणा, थेरपिस्ट म्हणा, वेलबिंग कोचेस आहेत. तो त्याप्रमाणे आपण मुलांना गायडन्स करतो विविध स्किल्स वरती. आणि अशा प्रकारे कल्चरली सुद्धा आपण त्यांना समृद्ध करतो आणि स्पोर्ट्स मध्ये सुद्धा त्यांना एक हेल्थ फिटनेसच्या दृष्टीने गाईड करतो. तर रुपाली, तुला ऍड करायचं असेल तर ऍड कर आणि मग सर आपल्याला गायडन्स करतील त्यावरती. मग सर नमस्कार. नमस्कार. सर, हेल्दी वेल्दी ग्लोब ही आमच्या कंपनीचं विजनच आहे. आणि तुमच्याकडनं असं मार्गदर्शन हवंय की आम्हाला हे तिथपर्यंत जायचं असेल, म्हणजे आता आपण ऑनलाईनच्या मार्फत तर गेलेलोच आहोत, पण त्या मी बऱ्याच गव्हर्नमेंटच्या हे पण वाचल्या आता या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये. वेबसाईटवर पण बऱ्याच गोष्टी आहेत. तर आपण त्या तिथे रीच कसं होऊ शकतं ह्याचं ऍक्च्युअली मला मार्गदर्शन आम्हाला हवं होतं. नाही, पण आता रीच व्हायचे म्हणजे कुठे व्हायचं एक आपण जरा क्लॅरिफाय करू. हॅलो, रीच व्हायचंय म्हणजे कुठे रीच व्हायचंय? म्हणजे आम्हाला ग्राउंड बेस सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. म्हणजे आम्ही जे ऑफलाईन इथे करत होतो, आता जे वैशालीने सांगितलं
की आम्ही जे आता ऑनलाईन गेलो आणि तिथून परदेशात वगैरे पोहोचलेलो आहोत, पण ऍक्च्युली आम्हाला ग्रासरूट पासून सुरुवात करायची. या ज्या ऍक्टिव्हिटी आम्ही फुलपाखरूच्या आणि अकॅडमिक स्पोर्ट्स आणि कल्चर ज्या करतोय त्या. मग त्यात मी तुम्हाला असं दोघींना उत्तर देऊ शकेन की कोइन्सिडन्स सगळ्यांनाच माहिती आहे, अमितला तर चांगलंच माहिती आहे, रचनालाही माहिती आहे. तर तुम्ही जर म्हणाला उद्या की 5ही महाराष्ट्रातल्या रिजन मध्ये की विदर्भामध्ये, मराठवाड्यामध्ये, खानदेशमध्ये आणि ह्याच्यामध्ये कुठेही तुम्हाला 2-2 शाळा द्या, 1-1 शाळा द्या की जिथे गुरुजी उत्कृष्ट आहेत, रिस्पॉन्सिव्ह आहेत, पण एक गोष्ट होईल, पहिल्या दिवसापासून तिथे पैसे मिळू शकत नाहीत कारण देर आर इश्यूज. सो इट इज लाईक तुम्ही तुमचं तिथे प्रमोशन करताय ह्या अँगलने आपणास करावं लागेल. पण एकदा का तुम्ही ती तिथे सक्सेस स्टोरी केली, त्यांना मिळालं, तर ते आपोआप वर्ड स्प्रेड होतो. कारण ते जे गुरुजी मंडळी आहेत त्यांना रिस्पेक्ट करणारे आजूबाजूचे बरेच जण असतात. तर तसं तुम्हाला कुठल्याही भागामध्ये तुम्हाला वाटतंय की मला ह्या 5 भागापैकी 3 भागात द्या, 1 भागात द्या का 5ही भागात द्या, तर मी तुम्हाला अशा गुरुजींचे आणि अशी शाळांची नावं देऊ शकतो की जे प्रोऍक्टिव्हली बऱ्याच गोष्टी करतात. कारण प्रोऍक्टिव्हली असेल तर ती टाळी वाजते, कारण एक हात तुम्ही जर पुढे केला तर तो दुसरा हात आला तरच आवाज येईल. तर तो आवाज आणण्याचा आपण बघूयात आणि आम्हीही त्याचं फॉलोअप करू, कारण आम्ही त्यांना बरेच दिवस ओळखतोय आणि तिथल्या सगळ्या स्टेक होल्डरचे आमचे थोडे बहुत संबंध आहेत. म्हणजे विद्यार्थ्यांबरोबर आहेत, त्यांच्या पालकाबरोबर आहेत. तर तुम्हालाही हे करावं लागणार आहे की सगळ्या स्टेक होल्डर बरोबर कसं रिलेशनशिप बिल्ड करता येईल. इट इज नॉट ओनली द स्टुडंट, इट इज देअर पेरेंट्स ऑल्सो, देअर टीचर्स ऑल्सो, देअर फ्रेंड्स ऑल्सो, देअर इकोसिस्टीम. हे त्या टोटल इकोसिस्टीमला तुम्हाला ऍड्रेस करावं लागणार आहे. कारण इकोसिस्टीम मध्ये तो आवाज आला पाहिजे, तरच तुम्हाला स्प्रेड होण्यासाठी उपयोगी पडेल. तर एनी टाइम यू कॅन कॉल मी, आय थिंक यू हॅव माय नंबर. आणि आपण आणि गावातल्या तर शाळा होणार आहेत चालू असं मी ऐकतोय, आणि ऑन ऑफ राहतील पण चालू होतील थोड्या बहुत तरी. आणि अगदीच परत काही गडबड झाली तरी सुद्धा शाळेशी लोक संपर्कात असणारच आहेत, कारण मॉनिटरिंग युनिट तेच असणार आहे. येस सर. बरोबर आहे. सो वी कॅन टेक इट फॉरवर्ड. यू आर डुइंग वंडरफुल. कीप इट अप. थँक्यू. थँक्यू सर. थँक्यू. ग्रेट ग्रेट, थँक्यू. अंकुर जी, वॉइस आ रही है सर? यस. प्रदीप जी, गुड मॉर्निंग. नमस्कार. नमस्कार. मैं अंकुश जैन हूँ, चार्टर्ड अकाउंटेंट, बॉम्बे मलाड से हूँ, प्रैक्टिसिंग लास्ट 5 ईयर से. मेरा क्वेश्चन ये था सर कि आप जो भी सर्विस इंडस्ट्री में है, इंश्योरेंस जय भाई में है या कोई भी अदर इंडस्ट्री में, जैसे मैं चार्टर्ड अकाउंटेंट हूँ, तो हमको मार्केट रिसर्च किस तरीके से करना चाहिए और आवर क्लाइंट्स एक्वायर करने के लिए, कॉर्पोरेट में इंट्रोडक्शन के लिए किस तरीके से करना चाहिए? I think I have given an answer to Mr. Jayesh Chavan. No? Yes. Okay. Correct. But I'll add to that. No, friend, there are now first of all, you have to keep it in mind one thing. Correct. That is a specialization. Correct. What I have done, academically zero, no money, no family background. But now whenever there is rural world comes in this country, कहीं ना कहीं हमारा नाम आ जाता है. सो वो एक आपको डोमेन पकड़ना है, कुछ भी हो, इट कैन बी एनीथिंग, डिवेंचर हो या एसएमईज हो या वॉट एवर इट इज. देयर आर 1000 वर्टिकल्स इन योर बिजनेस ऑल्सो. एंड देन क्रिएट अ लिस्ट ऑफ दिस टाइप ऑफ पीपल. Okay. Go to them, and as I have told them, these two ladies, do something proactively first, because nowadays proactive is very important, because the bombarding is happening from the different. Hello. Yes. You are going from one. Okay, the bombarding is happening from different locations. You know that, no? So we should be very, 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 very specific. And he should feel that this Ankurji only probably working only for me. Okay. You have to give that feel to them. I know that out of 10, 7 will not come back to you. Correct. But that 3 is very important, friends. Okay. Let me tell you, it is for Jayji, it is for Ankurji. The 3 are very, very important because they become your brand ambassador. Correct. And it is for everybody.
Actually, I always say we no need to do an advertisement. What is advertisement? Advertisement is your consumer. Make him your brand ambassador. Whatever you do, a service, product, communication, concept, whatever you have, and then pamper these three people thoroughly, understand their DNA totally, and then whenever you attack that type of person, you can crack that deal very fast, because you know what to talk, what not to talk, where to talk, how much to talk, everything you know. That is, it is like a ready reckoner. You know this word, ready reckoner. It is a ready reckoner with you to approach to a consumer. Absolutely simple. Definitely in this world, you know that maintaining the consumer is comparatively easy than the acquiring the consumer, which you know. Correct? Correct. That's why even that 3 is very good, because that is value addition to your number. Correct. And whenever you feel anything you want to ask, you can call me anytime. If I'll not pick up the call, but definitely I always give I'll call you back and we can discuss anytime. No issues. बेस्ट आपसे कम्युनिकेट करना है तो कॉल पे ज्यादा बेटर रहता है या मैसेज पे? No, I prefer only I can speak, I cannot write. ओके. पुस्तक वगैरे लिहिणारे इकडे लोक आहेत, आम्हाला लिहिता येत नाही. बघा हे खाली रचना नावाचं कोणतरी दिसतंय मला इथं. थँक्यू. संतोष सावंत तयार राहा. रुरल शब्द बोलल्यावर लोखंडे सर देतात असं नाही. फिलिप कोटलर जे जागतिक मार्केटिंग गुरु आहेत, जगभरात ज्यांच्या बद्दल बोललं जातं, जे जगभरात लोकांना मार्केटिंग शिकवतात, त्यांनी भारतातल्या फक्त एकमेव माणसाचं नाव त्यांच्या पुस्तकात लिहिलेलं आहे आणि ते म्हणजे प्रदीप लोखंडे असतात. सो हे आमच्या पूर्ण भारतीयांसाठी आणि मराठी माणसासाठी एक हॉनरची गोष्ट आहे की एका मोठ्या व्यक्तिमत्वावर तुमचं नाव जोडलं जात आहे. सो संतोष सावंत. संतोष सावंत बोलतायत ना? हो, लोखंडे सर, तुमच्यावर बोलून खूप बरं वाटतंय. डायरेक्ट टू टॉक टू बोलतोय. नाही, तुमचं बोलून एकदम पॉवर येते, ऑटोमॅटिक पॉवर येते. नाही, खूप चांगलं आहे. पण तुम्ही हे तुमचं कसं, म्हणजे तुमच्या आई वडिलांपासून ते म्हणजे कसं काय तुम्ही म्हणजे या फील्ड मध्ये तुम्ही आलात, म्हणजे कसं काय तुमचं? काही नाहीये. माझ्या आई वडिलांचा तुम्हाला जर फोटो दाखवला तर तुम्ही म्हणाल काय आता हे. तो माझे वडील, आई तर गृहिणीच होती बिचारी. याच्यासाठी म्हणतो की त्यांनी म्हणजे आमच्याकडे सायकलही नव्हती. ते त्यात जायला नको जास्त. ऍक्च्युली हे सगळं मी मिळवलंय. ओके. आणि मिळवलंय म्हणजे काय की मी प्रत्येकाच्यात, की जयेश चव्हाण आता बोलत असताना काय उत्कृष्ट शब्द बोलले, वैभव बोलताना काय उत्कृष्ट शब्द बोलला, त्या पद्धतीने त्यांनी विचार केला, हे प्रत्येकाचं मी कायम ग्रास्प करत असतो. ओके. आणि मी काय, आणि परत दुसरं एक काय ठेवलं माहितीये का, की सिम्प्लिसिटी. ओके. आपल्याकडे काय झालंय, जरा काय मिळालं की आपण जातो हवेत, मग सगळ्या गडबडी चालू होतात आणि मग शिकत नाही आपण. बरोबर आहे. आणि मग शिकत नाही म्हणजे मला नाही म्हणायचं की मी दिवसभर शिकतो. ओके. व्हावी लागतच शेवटी. ओके. पण तो एक आपला ऍप्टिट्यूड असला पाहिजे सारखा, की इसेन्स घ्यायचा आहे. मी नेहमी माझ्या अमितला माहितीये, रचनाला माहितीये, मी माझ्या प्रत्येक लेक्चर मध्ये सांगत असतो की डोंट कॉपी लोखंडे, डोंट कॉपी प्रदीप लोखंडे, बिकॉज यू हॅव युअर ओन पर्सनॅलिटी. आणि त्या पर्सनॅलिटी मध्ये यू कॅन टेक द लिटल इसेन्स ऑफ लोखंडे इफ यू वॉन्ट. द इसेन्स ऑफ अ पर्सन. डोंट फॉलो एनीबडी, बिकॉज यू आर अ पर्सनॅलिटी यार. बरोबर. मला माझ्या आई वडिलांनी जन्माला घातले, एक मी पर्सनॅलिटी म्हणून जन्माला घातले. मला कुणाला फालतू फॉलो करायला, म्हणजे फालतू फॉलो करू नका असं माझं मत आहे. ओके. जो चांगला माणूस आहे ना, आपलं काय झालंय, मला जरा गाणं म्हणायला लागलं की लता मंगेशकर व्हायचे मला. अरे काय येडेपणा यार, असं शक्य आहे? आता या दोघी जणांना समजेल मी काय बोलतोय. गडबडीचा भाग आहे सगळा. जरा ते बॅट अशी सरळ धरली की सगळ्यांना सचिन तेंडुलकर व्हायचंय. अरे काय यार,
असं नाही ना होऊ बरोबर. शकत. मला सांग. नाही म्हणजे आणि जे काही मला अंबानी व्हायचे म्हणून मग आता मी जातो पेट्रोल पंपावरती पेट्रोल भरायला, म्हणजे मी अंबानी होईल. हे नाही होय, असं नाही काय होत नसतं. बरोबर बरोबर असं काही तुम्ही नसतं. एकच केलं की ज्या फील्ड मध्ये जाणार ती फील्ड एकदम ऑनकर केली पाहिजे प्रॉपरली. हा, म्हणजे त्याच्या मी एव्हरेस्ट वरती कसा पोहोचीन याचा आपण सर्वांनी विचार केला पाहिजे. आणि Okay. जे मी आज करतोय त्यात आनंदही मानला पाहिजे. ओके ओके तर अजून दुसरा विषय हा बाबा टाईप विचार नाहीये, पण ही रियालिटी आहे. ओके जे आज मी आहे त्यात आनंद मानला पाहिजेत का नाही? बरोबर आज बरोबर मला सांगा, आपण भारी शर्ट घालून बसलोय, आज हा. आपण वेबिनार मध्ये बोलतोय. या भारतातले Okay. किती जण वेबिनार मध्ये बोलतात? नाही बरोबर आहे बरोबर आहे. हे आपलं हे जे काय आहे की ही जी मानसिक ही जी आहे ना की 10 मिळाले की 20 विचार ठेवला पाहिजे. हा पण हिथं स्टॅबिलिटी नसेल तर बऱ्याचशा गोष्टी होत नाही तो, कारण बॉडी लँग्वेज तसं बोलत नाही. मग ओके 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 बॉडी वेगळं बोलतो आणि तुम्ही वेगळं बोलता. ओके ओके ठीक आहे. थँक्यू सर थँक्यू. येस, थँक्यू सर. विजय ढेले आहात जागेवरती? हो आहे ना आहे. Yes, yes, बोला. लोखंडे सर, गुड मॉर्निंग. नमस्कार. तुमचा कॅमेरा. नमस्कार. हा, एक मिनिट. हा, बरं, माझी थोडक्यात ओळख देतो. माझं नाव विजय ठेले, 3D आयडियाज कंपनीचं नाव आहे, आणि आम्ही 3D व्हिज्युअलायझेशन मध्ये कामं करतो. मेजर काम आमचं आर्किटेक्ट आणि बिल्डर साठी लागणारे सगळं 3D आणि वॉकथ्रू जे असतात ते आम्ही बनवून देतो. त्याच्या व्यतिरिक्त आम्ही इंडस्ट्रियल अॅनिमेशन करतो. मशिनरीचे पार्ट्स आतून बाहेरून कसे दिसतात, प्रोसेस अॅनिमेशन म्हणजे प्रोसेस कसं असतं ते एक्सप्लेन करायचं व्हिडिओज असतात ते करतो. आणि आम्ही लोगो अॅनिमेशन करतो. तर लोगो अॅनिमेशन मध्ये सॅटर्डे क्लबचा जो लोगो, गोल्डन लोगो जो फिरताना पाहिला असेल तर तो, माझा आवाज येतोय का? अगदी 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 छानपैकी. ओके हा. तर सॅटर्डे क्लबचा लोगो अॅनिमेट जो झालेला आहे तो आपल्या कंपनीने केलेला आहे. अर्थसंकेतसाठी सुद्धा महाब्रँडचा जो लोगो अॅनिमेशन केलं होतं तेही आपण केलं होतं. तर हे माझे 3 व्हर्टिकल मध्ये कामं चालतात. आता लॉकडाऊन मध्ये बरं, काही मी आर्किटेक्चरल आणि इंटिरियरच्या 3D साठी आम्ही काही फॉरेनची कामं पण केलेली आहेत. म्हणजे फ्लोरिडासाठी काम केलेलं आहे, दुबई कन्सुलेटसाठी 3D ची कामं केली, कतारचे प्रोजेक्ट केलेले आहेत, ऑस्ट्रियामध्ये 1-2 कामं सध्या चालू आहेत ऑस्ट्रियाची, जे आम्ही इथे बसून करतो. ह्या गोष्टी गेल्या 1.5-2 वर्षात 3 वर्षातल्या म्हणजे फॉरेनची कामं करणं वगैरे. आणि तिथे करताना लक्षात येतं की आपण इंडियामध्ये जेव्हा करतो आणि फॉरेनच्या क्लायंटशी जेव्हा डील करतो त्याच्यामध्ये खूप मोठा डिफरन्स जाणवतो. तर आता लॉकडाऊन मध्ये काही नवीन गोष्टी शिकल्यासारखं वाटतंय की ना आपल्याला, म्हणजे मार्केट खूप मोठं आहे पण ज्याच्यावर आपण कधी फोकसच केला नाही. तर मला विचारायचं की आता काय करू आणि किती करू आणि कधी करू, असं होतंय की घाई असणं एक गोष्ट वेगळी आहे, पण त्याला स्टेप बाय स्टेप जाणं हे माहिती असणं वेगळं. पण आहे ना ते लक्षात येत नाही की ना कसं जग एवढं मोठं पडलेलं आहे, आता घरात बसून कामं करता येऊ शकतात, माहिती पडतंय. तर मला विचारायचं की ना मी कुठल्या कंट्रीपासून सुरुवात करावी, कुठल्या म्हणजे कशी सुरुवात करावी, आणि तिथे प्रत्येकात रूट मध्ये जाऊन मला थोडी थोडी कामं मिळवणं आणि कामं करून देणं हे मला वाढवायचं जर असेल तर ते मी कसं करू शकेन, म्हणजे मला काय केलं पाहिजे. कारण का इंडियात लिमिटेशन्स येतात, इंडियाच्या गोष्टी वेगळ्या आहेत, कारण का तिथे प्रत्येकाला कॉस्ट कटिंग ह्या गोष्टी चालू असतात. मला खात्री आहे फॉरेनच्या क्लायंटशी डील करताना त्यांचं कॉस्ट कटिंग जे असतं ना ते आपल्याला चांगलं कमवून देतं, कॉस्ट कटिंग केल्यानंतर सुद्धा, त्यांच्या रेटमध्ये देताना सुद्धा. तर मला त्यांच्यापर्यंत जास्तीत जास्त जर पोहोचायचं असेल प्रत्येक गोष्टीसाठी, इंडस्ट्रियल अॅनिमेशनसाठी, आर्किटेक्चरल अॅनिमेशनसाठी, तर मला काय केलं पाहिजे? ऍक्च्युली फॉरेनचं एवढं मला माहित नाही, पण मी तुम्हाला असं सांगेन, बोला. तुम्ही आता पहिल्यांदा काय करा बरं, की पुढच्या 3 महिन्यात काय करायचं ह्याचं एक ब्लूप्रिंट तयार करा, रोडमॅप तयार करा पहिल्या 3 महिन्यासाठी. ओके, आणि एक दुसरा करा 5 वर्षासाठी. ओके. आणि मग दोन्हीला मॅरी करायचा प्रयत्न करत राहा सारखा. आणि माझं अगदी स्पष्ट सांगणं आहे, एक व्हर्टिकल असं घ्या की ज्यात तुम्हाला भरपूर पैसे मिळतात. ओके. आणि एक व्हर्टिकल असं घ्या की ज्यात तुम्हाला रिसर्च केलं तरी चालू शकतं. ओके. म्हणजे जे जास्त पैसे मिळतात ते 3 महिन्याच्या ह्याच्यात असावं, आणि जे रिसर्च करतात ते 5 वर्षाच्या मध्ये पाहिजेत. म्हणजे तोपर्यंत तुम्ही ज्या वेळेला रिसर्च तुमचा स्वतःचा असेल, तो जगाकडे नसेल, त्यामुळे त्यावेळेला तुम्हाला जास्त पैसे मिळतील. असं 3 महिने आणि 5 वर्ष असं 2, म्हणजे 3 महिने 6 महिने 1 वर्ष असाच एक ग्रुप, 3 वर्ष 5 वर्षाचा दुसरा ग्रुप, अशा 2 गोष्टी करून दोन्ही ठिकाणी, एका ठिकाणी ज्यात पैसे हमखास चांगले मिळतात आणि एका ठिकाणी नाही मिळाले तरी चालू शकतात, पण रिसर्च अँगलने मी करणार
इन्व्हेस्टमेंट अँगलने मी करणार, एक्सपिरियन्स अँगलने मी करणार, असा घेऊन जर तुम्ही हे दोन्ही अप्रोचेस घेतले, असा जर रोडमॅप घेतला तर डेफिनेटली विल बी सक्सेसफुल असं मला वाटतंय. ऑल द बेस्ट. ओके सर, थँक्यू व्हेरी मच. नेक्स्ट. अमित झालं सर. असेल तर जेवायला जाऊयात. हॅलो सर, मला 2 प्रश्न होते. हे बघ, 2 नाही, एकच विचारायचा बाई, एकाचेच पैसे दिलेत तुम्हाला. हॅलो सर, काल मी पुस्तक एक वाचत होती, इंडस्ट्रीज 4.0, आणि त्याच्यामध्ये लिहिलेलं की आता शेतकरी पण, आपले ग्रामीण भागातले शेतकरी रोबोट्स आणि टेक्नॉलॉजी वापरतायत शेतीसाठी आणि इतर गोष्टीसाठी. आणि इतर पण त्याच्यात बरेच टेक्नॉलॉजी संदर्भात लिहिलेलं की 4.0 म्हणजेच आता जे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि जे रोबोटिक्स येत आहे, तर इतर आपल्या जे आता हे ऑलरेडी मी वाचले. अजून काय तुम्ही, कारण का तुम्ही फील्डवर काम करतात एक्झॅक्ट, तर त्याच्यामध्ये तुम्ही काय बघताय की आता ते तरुण मुलं किंवा जे एक्झिस्टिंग एंटरप्रेन्योर्स आहेत ते टेक्नॉलॉजीचा कसा उपयोग करतायत. आणि माझा दुसरा प्रश्न असा आहे की परवाच माझा रिझल्ट लागला. मी मास्टर्स इन रुरल डेव्हलपमेंट माझा कम्प्लीट केलंय आणि त्याच्यात थँक्यू सर. आणि त्याच्यातच आता मी PhD करते. तर PhDचा विषय माझा मी असं ठरवते की एंटरप्रेन्योर्स, ग्रामीण क्षेत्रातले जे उद्योजक आहेत त्यांचं मार्केटिंग रिलेटेड, सोशल मीडिया मार्केटिंग रिलेटेड. तर त्याच्यात मला तुमचा गायडन्स करतो, काय काळजी करू नको. ते मी तर तुमच्याकडे 200-500 एंटरप्रेन्योर तुला भेटून देतो, काळजी करू नको. 10,000 पाहिजे तर 10,000 देतो, काय अडचण नाहीये. एनिवे, तुझ्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर फार तो जड सब्जेक्ट आहे आणि अगदी थोडक्यात उत्तर देतो, कारण फारच मोठा विषय आहे तो. पण आपल्या देशामध्ये टोटल ऑटोमेशन होऊन जमणार नाही, कारण मेजॉरिटी लोक हे डिपेंड आहेत ऍग्रिकल्चर वरती. कारण आपल्याकडे मॅन पॉवर, वी आर नॉट न्यूझीलंड, वी आर नॉट अमेरिका, वी आर नॉट युरोप. आपल्याकडे भयंकर मोठी मॅन पॉवर आहे, बरोबर. आणि दुसरी अडचणीचा भाग आहे लँड होल्डिंग कमी झाली आहे, त्यामुळे ऑटोमेशन किंवा अशा टाईपच्या गोष्टी घेणं अफोर्ड होत नाहीत. म्हणजे इफ यू द लँड होल्डिंग इन दिस कंट्री नाव इज जस्ट 2.5 एकर्स. मग 2-2.5 एकरासाठी तुम्ही ट्रॅक्टर विकत घेऊ शकत नाही. पण पुढच्या 5-10 वर्षामध्ये कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग येणार आहे, कॉर्पोरेट फार्मिंग येणार आहे, हे आपल्याला लक्षात घ्यावं लागणार आहे. आणि मग तिथे ते ऑटोमेशन येणार, करेक्ट. आणि ऑटोमेशन किंवा सगळ्यात ऑटोमेशन जास्त आलं पाहिजे, जे मला पर्सनली वाटतं ते म्हणजे बाय प्रोडक्ट मध्ये आलं पाहिजे. ऍग्रिकल्चर मध्ये नको, बाय प्रोडक्ट मध्ये आलं पाहिजे. म्हणजे मी नेहमी उदाहरण देतो की तुम्ही जे लेज खाता त्याची कॉस्ट तुम्ही बघा काय आहे ती, बटाट्याची कॉस्ट आणि त्या लेजची कॉस्ट काय आहे ती. तुम्ही बघा हळद, तुम्ही हळकुंड केवढ्याला विकत घेता, आणि जर एक चकाचक हळदीचं पावडरचा डबडा असेल तर ते केवढ्याला मिळतं तुम्हाला, बाय प्रोडक्टला. आणि अगदी विचित्र उदाहरण म्हणजे आता ते सगळ्यात तुम्हाला, म्हणजे रचनाला तर भयंकर आवडतं असं ऐकलंय मी, पिझ्झा आवडतो ना तुला फार, हा, तर त्या पिझ्झावरती ते चिली फ्लेक्स वगैरे काहीतरी टाकतात ना, नाटकं. चिली फ्लेक्स म्हणजे काय, आपल्याकडे जे मिरच्या वाळत टाकायचे त्याच्या खाली जी घाण पडायची, ती घाण विकतात आपल्याला, तर ती 200 पट रुपये जास्तनी विकतात. आणि माकडासारखे आपण सगळे विकत घेतो, कारण ती मस्त पॅकिंग करून देतात तुम्हाला. सो बाय प्रोडक्ट मध्ये आता बऱ्याच गोष्टी येणार आहेत. आणि म्हणून मी नेहमी सांगतो की आपल्याला स्वतःला प्रत्येक गोष्ट प्रेझेंट करता आली पाहिजे. म्हणजे बघ ना, जी बी खाली पडलेली आहे त्याचे केवढे पैसे, असे कितीतरी गोष्टी आहेत. आज ड्रमस्टिक, ज्याला कोणी विचारत नव्हतं, आणि शेवग्याच्या शेंगा नावाचं गरीब पुस्तक आपल्याकडं दिलं जातं की एक गरीब बहीण, आणि मग ती शेवग्याच्या शेंगाचे रोज आपली आमटी करणार आणि नवऱ्याला खायला घालणार, ह्यातच होतं. आता तेच गरीब राहून न राहता जगातल्या सगळ्या माणसाला ते खायचंय, कारण त्यात ह्या गुण आहेत, ते गुण आहेत, ते गुण आहेत. ते पॅकिंग व्यवस्थित होईल का, ते डिफ्रीज करता येईल, अशा गोष्टी येत जाणार. कारण तुमच्या पिढीला परत सगळे इन्स्टंट पाहिजेत ना, ती गांडूळ खायला सगळ्यांना आवडतात. कारण आमच्या शेवया खायच्या तेव्हा तर चालायचं नाही तुम्हाला, पण गांडूळ ही आवडताय. तू आता काय बोलायचं सांग. हॅलो, अजून एक सर प्रश्न होता.
अरे हिच्याकडनं जर जास्त पैसे घे रे अमित. तर त्यांच्याकडेच असतात पैसे. बोल बोल बोल. रुरल डेव्हलपमेंटचं आमचं एक लेक्चर झालं, तर तिकडे ते माझ्याबरोबर जी मुलं शिकत होती ते पूर्ण ट्रायबल एरिया मधली होती, ग्रामीण क्षेत्रातलीच होती सगळी. तर तेव्हा एक विषय झाला की रानभाज्यांबद्दल सगळे लोक बोलत होते आणि रानभाज्यांचं एक हे होतं, सेशन होतं. त्याचं आपण कसं मार्केटिंग किंवा त्याचं ब्रँडिंग कसं करू शकतो का काय? रानभाज्याचा जर तुला अभ्यास करायचा असेल तर एकच नाव लिहून ठेव. ही मी सांगतो ते नाव. पेन कुठे आहे तुझा? मोबाईल आहे का? डबडा आहेस तुझ्याकडे बरोबर. तू तर ते 24 तासच असते त्याच्यावर. नाव लिही त्याच्यावर. त्या नाव आहे त्या माणसांचं चैत्राम पवार. ह्या माणसाकडे 1,500 रानभाज्यांचा डेटाबेस आहे. जगातला वन ऑफ द फायनेस्ट पर्सन. मी जाऊन भेटून आलोय त्यांना. धुळे जिल्ह्यात एका छोट्या गावामध्ये राहतात ते. तुला पाहिजे तर त्यांचा नंबर पाठवी. तर ते तुला रानभाज्यावरती सगळ्यात उत्कृष्ट सांगते. चला म्हणजे आता भाजीवर आले म्हणजे जेवणाची वेळ झाली का हो अमित शेठ? आवाज येत नाही त्याचा. सर म्यूट वर हो आप. अमित सर म्यूट पे हो. ओके, थँक्यू थँक्यू थँक्यू. अतुल शिरोडकर, माईक चालू बोला अतुल शेठ. माईक अतुलजी बंद आहे माईक सर. माईक चालू करा सर, चालू करा स्क्रीन वरती. हॅलो. झालं. येस झालं. सर जरा मला एक जनरल प्रश्न जो आहे, जो इंडस्ट्री फेस करते आणि स्पेसिफिकली रुरल मध्ये पण, म्हणजे आता माझं बऱ्याचशा इंडस्ट्रीला कनेक्टिव्हिटी आहे अप टू म्हणजे ऑल ओव्हर महाराष्ट्र किंवा स्पॅन ऑफ इंडियामध्ये, पण एस्पेशली महाराष्ट्रामध्ये पण जो आता तो ट्रेंड बघायला मिळतोय ना सर, की जॉब्स अवेलेबल आहेत ओके, पण मुलांची जी इंजिनियर्स निघतायत बाहेर, जी कमिटमेंट कुठेतरी कमी पडते. तर या इंडस्ट्रियल कमिटमेंट तुमचं म्हणजे तुमचा व्ह्यू पॉइंट काय आहे सर? म्हणजे जर एक कमिटेड टास्क फोर्स मिळायला हवा ओके, ऍटलिस्ट अ कमिटमेंट, कारण प्रत्येक इंडस्ट्री हे फेस करते. मग कधी कधी आमच्याकडे पण विचार अतुल व्हॉट इज द सोल्युशन फॉर दिस? आणि ह्याला सर काय माहितीये का, ह्याला सोल्युशन म्हणजे हे ग्रासरूट लेवलवर हा गहन विषय आहे सोल्युशनचा. हा मॅनेजमेंट विषय नाहीच आहे हा सोल्युशनचा. आणि हा हार्वर्डचा पण विषय नाही. हा गहन विषय असा आहे की इट गोज टू द ग्रासरूट लेवल कल्चर, की शाळेत त्यांना काय, शाळेत आणि कॉलेजमध्ये कोणत्या पद्धतीचं शिक्षण दिलं जाते त्यांना. कारण आज काय होतंय साहेब, आज प्रोफेसर्स पण अवेलेबल आहेत विकायला, पेपर सेटिंग होते, पेपर घरी लिहिले जात आहेत. मग विद्यार्थी काय निघणार बाहेर मला सांगा तुम्ही, आणि काय कमिटमेंट देणार इंडस्ट्रीला ते? तर यावर जर मला एक माझं उत्तर सांगतो तुम्हाला. एक तर आपण जे बदलू शकत नाही ते नाही बदलू शकत. आपण बदलूयात जे आपल्याला बदलता येईल ते मी करतो, आणि आपण सर्वांनी करावं अशी माझी विनंती. मला काय सांगू माहितीये का प्रॉब्लेम काय अतुल शेठ? प्रॉब्लेम हा आहे की आपण सगळे परीक्षार्थी बनवतोय. आपण त्याला आयुष्याला समोर जायला शिकवतोय का हो? तर आपण तो आता प्रयत्न करूयात की त्याला आयुष्याला समोर जायला शिकूया. हे पहिल्या दिवसापासून जेव्हा आपण करू तेव्हा फायदा होईल. दुसऱ्या तुमच्या प्रश्नाचं उत्तर असं आहे, हो इंडस्ट्रीला इन्व्हेस्ट करावं लागेल. कसं ते सांगतो तुम्हाला मी. बिकॉज दे आर इंडस्ट्री फर्स्ट ऑफ ऑल. आणि असं जर आपला गैरसमज असेल कोणाचा, फक्त ह्या विद्यार्थ्यांसाठीच आम्हाला परत ट्रेनिंग द्यावं लागतं, हे करावं लागतं, तर नाही. IIM मध्ये झालेला जो तरुण जेव्हा कामाला लागतो, ए मध्ये मी सांगतोय IIM ते 1 कोटीचं 1.5 कोटीचं पॅकेज देतात, त्याला सुद्धा 3 महिने ती कंपनी ट्रेनिंग देते. कारण तुमच्या ह्याच्यात तुमचं कस्टमाइज ज्या गोष्टी असतात त्या त्याला तुम्हाला शिकवावंच लागणार आहेत. कारण त्याला तुम्ही एका साच्यामध्ये घालून बाहेर टाकलेलं, एका बेल्टवर टाकलं की बाबा असं आहे, असं असतं, असं असतं, असं असतं, असं असतं, बाहेर आहे. व्हेन इट कम्स टू द स्पेसिफिक त्याची गोची होती. म्हणजे आय एम नॉट बॅकिंग द स्टुडंट्स, पण ट्रेनिंग हे नीट आवश्यक आहे. हा वेळ नाही देऊ शकत कारण मोठ्या इन्व्हेस्टमेंट आहेत त्याच्यामध्ये.
ट्रेनिंग हे द्यावं लागतं आणि कंपन्या देतात आणि कंपनीने आता समजून घेतलेले. म्हणजे मी आता एवढ्या कॉलेजेसला शिकवायला जातो तर तिथेही मला हे लक्षात येतं की त्या विद्यार्थ्याला एका साच्यामध्ये तयार करतात ते आणि मग कंपनीकडे देतात आणि मग आता तुम्ही सांगा की त्याला पुढे डेव्हलप करायचं. म्हणून मी एक भरपूर दिवस झाले सांगतोय, कोणी ऐकत नाही, ऐकणार पण नाही मला माहिती आहे, की MBA ला घेताना त्याला कमीत कमी 2 वर्षाचा अनुभव असला पाहिजे, हे कंपल्सरी केलं पाहिजे. तरच तो पुढचा, म्हणजे मी मॅनेजमेंटच्या अँगलने बोलतो आणि व्होकेशनलचं तर मी इतकं बोललेलं आहे आतापर्यंत की त्याला प्रमाण नाहीये, पण आपल्याकडे डिग्निटी नसल्यामुळे वी आर नॉट ऍक्सेप्टिंग दॅट. सो जसं तुम्ही म्हणाला तसं बरोबर आहे, हा फार जड सब्जेक्ट आहे, ह्याच्यावर 3 तास बोलावं लागेल, 3 तास. तर कधीतरी आपण बोलूयात त्याच्यावरती. पण माझे उत्तर मी तुम्हाला दिली दोन्ही, की त्याला आयुष्याला समोर जायला शिकवा आणि ट्रेनिंग हे द्यावंच लागतं. सर बोलू का? प्रदीप सर. सर नमस्कार. आता अतुलने जो प्रश्न विचारला आणि आम्ही जे काम करायचं ठरवलंय ते त्याच दृष्टीने आहे, फुलपाखरू मध्ये पण किंवा ह्याने, किंवा आम्ही ओव्हरसीज मध्ये काम करतो. तुम्ही आता जसं MBA म्हटलं तसं कॅनडामध्ये 35 इयर्स नंतरच मॅनेजमेंटला घेतलं जातं, बिकॉज दे आर सेइंग की फर्स्ट यू नीड टू हॅव दॅट एक्सपिरियन्स, देन ओनली दे आर गोइंग टू गिव्ह यू ऍडमिशन फॉर मास्टर्स. हिअर इन इंडिया वी आर लाईक आफ्टर ग्रॅज्युएशन आपण लगेच मास्टरला घेतो. ऍट एज ऑफ 26 आपण मास्टर बनतो. इट इज नॉट मास्टर, आपण अकॅडमिक बनतो, म्हणून तिकडे जास्त चांगल्या प्रकारे केलं जातं. सो सर आम्हाला नक्कीच तुमची मदत घ्यायला आवडेल, कारण आमचं मदत नाही, मदत शब्द मला आवडत नाही. आम्ही काय शब्द आहे माझा, मला बरं सपोर्ट करा. हा सपोर्ट म्हणा, काही काय मदत हेल्प वगैरे शब्द नाही. एवढा मोठा नाहीये मी, फक्त वयाने आहे. थँक्यू सर. ग्रेट सर. आता शेवटच्या 5-10 मिनिटात कुठल्या फील्ड मध्ये तुम्हाला वाटतं सगळ्यांनी घातलं पाहिजे लक्ष आणि आता पुढे अपॉर्च्युनिटीज आहेत? नाही, मी जसं मगाशी 2-3 जणांना सांगितलेलं आहे की आपण पहिलं कंटिन्युअसली आपला डेटाबेस बघितला पाहिजे. मी कुठे, माझं एक्सपर्टाईज कुठे, तुम्ही स्वतःला चीट करू नका. स्वतःला चीट नाही केलं की लक्षात येईल की माझं एक्सपर्टाईज काय, ते अजून कसं चांगलं होईल. आणि मी परत एक सारखं सांगतोय, इथून पुढे स्पेशलायझेशनचा जमाना येणार आहे आणि त्या स्पेशलायझेशनच्या दृष्टीने जे काही काम करतायत त्यात लाखो लोकांची आवश्यकता असणार आहे. त्यामुळे स्पेशलायझेशन कसं होईल याचा सारखा अभ्यास करा. आणि अभ्यास करताना जसं आपण पुस्तकी ज्ञान घेतो तसंच आपण प्रॅक्टिकल पण त्याचं घेतलंच पाहिजे. आवश्यक आहे ते, आणि ते करताना कुठलाही कमीपणा नाही वाटला पाहिजे. मी रोज आज गावात का जातो, काय आवश्यकता नाही, आता मी गावात नाही गेलो तरी चालू शकतंय. मागचे 25 वर्ष करतोय तरी गावात जातोय रोज, आणि मला रोज काहीतरी नवीन शिकायला मिळतंय. आपण कायमचे विद्यार्थी राहूयात सगळेजण, कायमचे हे तर सगळेच सांगतात. मी परत म्हणतोय की स्पेशलायझेशनला महत्व द्या. स्वतःला न फसवता तुमचं डे टू डे तुम्ही अॅनलाइज करा स्वतःला, कारण नाही इफर्ट्स घेते त्या जगात लोक, काय करायचंय. सो उलट मी त्याला म्हणतो की त्याला ऍडव्हान्टेज म्हणून समजा आणि यू टेक इफर्ट्स आणि बी अ सक्सेसफुल पर्सन. आणि जिथे आहात तिथेही आनंद घ्यायला शिका. सारखंच आपलं ते अमिताभ बच्चन आणि लता मंगेशकर नको. बरोबर. ग्रेट. चालेल सर. आता कोणालाही काही असेल प्रश्न तर मी नंबर देतो सरांचा, 1 to 1 बोलून घ्या, काही प्रॉब्लेम नाही. सर आपल्याला अवेलेबल आहेत. व्हॉट्सअप वरती तुम्ही मेसेज करा किंवा फोन करा. करेक्ट. सो